हॅलो स्टुडंट्स, आज आपण कॅपिटल मार्केट म्हणजे भांडवल बाजार ही संकल्पना चर्चेला घेणार आहोत. पाठीमागल्या लेक्चरमध्ये आपण सिलेबसवर डिस्कशन केलेलं आहे. या सिलेबसमधील जो पहिला चॅप्टर आहे त्याचं नावच आहे मुळात कॅपिटल मार्केट म्हणजे भांडवल बाजार. तर ही संकल्पना काय आहे त्याविषयी आज आपण काय करणार आहोत इथं समजून घेणार आहोत. सो द कॅपिटल मार्केट इज द मार्केट फॉर लॉन्ग टर्म कॅपिटल. इट रेफर्स टू ऑल द फॅसिलिटीज अँड इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट्स फॉर बॉरिंग्स अँड लेंडिंग, टर्म फंड्स, मीडियम टर्म अँड लॉंग टर्म फंड्स. सो कॅपिटल मार्केटमध्ये नेमकं काय होतं? जनरली हे काय आहे? कॅपिटल मार्केट एक प्रकारचं मार्केट फॉर लॉंग टर्म कॅपिटल म्हणजे व्यवसाय संस्थांना जे लॉंग टर्म कॅपिटल गरजेचं असतं म्हणजे दीर्घ कालावधीचं भांडवल जे गरजेचं असतं त्या भांडवलाची उपलब्धता ज्या मार्केटमध्ये होते असं ठिकाण म्हणजे कॅपिटल मार्केट. याचा संबंध कशाशी आहे? जनरली इट रेफर्स टू ऑल फॅसिलिटीज. म्हणजे या कॅपिटल मार्केट म्हणजे नेमकं काय असतं तर यामध्ये काही फॅसिलिटीज आणि इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट्स असतात. म्हणजे काही सेवा सुविधा आणि संघटनात्मक ही एक प्रकारची व्यवस्था असते या कॅपिटल मार्केटमध्ये की ज्यामधून काय होत असतं? बॉरिंग्स अँड लेंडिंग टर्म फंड्स म्हणजे व्यवसाय संस्थांना जो निधी लागतो त्याला व्यवसाय संस्थेमध्ये शब्द कोणता वापरला जातो? फंड. व्यवसाय संस्थांच्या कामकाजासाठी लागणारा जो पैसा आहे त्याला इथे काय म्हटलं जातं? निधी असं म्हटलं जातं. मग तो निधी बॉरो करणं म्हणजे तो रेज करणं. थोडक्यात व्यवसाय संस्थेच्या अँगलनं जर बघितलं तर त्याला काय म्हटलं जातं? रेजिंग ऑफ कॅपिटल किंवा प्रोक्युरमेंट ऑफ कॅपिटल असं म्हटलं जात असतं. बॉरिंग्स अँड लेंडिंग. लेंडिंग म्हणजे काय? तो निधी काय करायचा? पुरवायचा, उपलब्ध करून देणं. कोण हे उपलब्ध करून देत असतं? काही या संस्थात्मक संघटनात्मक काय असतात तिथं अरेंजमेंट असतात. म्हणजे ह्या संघटना असतात एक प्रकारे की ह्या संघटना काय करतात? व्यवसाय संस्थेला जो निधी लागणार आहे तो उपलब्ध करून देतात त्यांच्या अँगलनं. म्हणजे व्यवसाय संस्थेच्या अँगलनं तो रेज करणं, बॉरो करणं आणि तो काय करायचा? उपलब्ध करून देणाऱ्या ह्या यंत्रणा असतात. ओके. मग या फंडमध्ये मीडियम टर्म आणि लॉंग टर्म फंडचा काय होत असतो इथं समावेश होत असतो. थोडक्यात काय व्यवसाय संस्थांना जो म्हणजे दीर्घ कालावधीसाठीचा किंवा मध्यम कालावधीसाठीचा जो निधी लागणार आहे तो निधी उचलणं, रेज करणं, परत तो काय करणं? प्रोव्हाइड करणं. असं जी ठिकाण आहे ज्या ठिकाणी हे सगळं घडून येतं त्याला ते काय म्हटलं जातं? भांडवल बाजार किंवा कॅपिटल मार्केट असं म्हटलं जात असतं. सो आता हा जो डिमांड आहे, मागणी जी आहे लॉंग टर्म कॅपिटलची, द डिमांड फॉर लॉंग टर्म कॅपिटल कम्स प्रॉमिडंटली फ्रॉम प्रायव्हेट अँड पब्लिक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. सो हे जे लॉंग टर्म कॅपिटलची जी मागणी आहे कुणाकडून असते तर सर्वसाधारणपणे जे प्रायव्हेट सेक्टर आहेत किंवा पब्लिक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज आहेत त्यांना अशा पद्धतीनं हा लॉंग टर्म निधी आवश्यक असतो. त्याचबरोबर ज्या ट्रेडिंग कन्सर्न आहेत, ट्रान्सपोर्ट कन्सर्न आहेत किंवा ॲग्रिकल्चरल सेक्टरमधले जे कंपोनंट आहेत म्हणजे शेतकरी जे आहेत त्यांना हा लॉंग टर्म निधी लागत असतो. म्हणजे दीर्घ कालावधीत भांडवल कोणाला लागतं? प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टरमधले मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, ट्रेडिंग कन्सर्न, ट्रान्सपोर्ट कन्सर्न प्लस ॲग्रिकल्चरल सेक्टरमधले जे युनिट्स आहेत त्यांना अशा पद्धतीनं दीर्घ कालावधीचं भांडवल लागतं. प्लस द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट रिक्वायर्ड सबस्टॅन्शियल अमाऊंट फ्रॉम द कॅपिटल मार्केट. प्लस जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर काय असते? लॉंग टर्म कॅपिटलची म्हणजे मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. जी विकास कामं असतात त्या विकास कामांच्यासाठी गव्हर्नमेंटला सुद्धा पैशाची आवश्यकता असते. ओके. म्हणजे थोडक्यात काय? ही झाली मागणीची बाजू. कोणाकडून मागणी असते तर प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीज प्लस ॲग्रिकल्चर सेक्टर प्लस ट्रान्सपोर्ट सेक्टर आणि ट्रेडिंग सेक्टर या सगळ्यांच्याकडून आणि प्लस स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट हे काय आहेत? गरज म्हणतायत. थोडक्यात भांडवलाची गरज असणारे हे कंपोनंट आहेत. सो आता याचा पुरवठा कोणाकडून होत असतो? सो द सप्लाय फंड्स फॉर कॅपिटल मार्केट कम्स लार्ज फ्रॉम. आता हा सप्लाय कॅपिटल मार्केटमध्ये आता हे सगळे जे आहेत स्टेट गव्हर्नमेंट वगैरे आता कॅपिटल मार्केटमध्ये येणार, इंडस्ट्रियलिस्ट येणार, ॲग्रिकल्चरिस्ट येणार. आता ह्यांना पैशाची गरज भासणार आहे. ही झाली त्यांची मागणी. आता ह्यांना निधीचा पुरवठा कोण करतं? सो द सप्लाय फंड्स फॉर द कॅपिटल मार्केट कम्स लार्ज फ्रॉम. कुणाकडून हा निधी पुरवला जातो कॅपिटल मार्केटमध्ये? इंडिव्हिज्युअल सेवर्स म्हणजे जे व्यक्ती आहेत, सर्वसाधारण सामान्य व्यक्ती जे असतात त्यांच्या ज्या बचती आहेत त्या बचतीमधून हा जो सप्लाय आहे निधीचा काय होत असतो? पुरवठा होत असतो. जे सप्लाय थ्रू बँक्स अँड इन्शुरन्स कंपनी. मग ह्या इंडिव्हिज्युअल ज्या व्यक्ती आहेत म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्यांची बचत असते. कुठं असते? इन्शुरन्स सेक्टरमध्ये किंवा बँकेमध्ये. त्यांच्या थ्रू हा सप्लाय होत असतो. कॉर्पोरेट सेवर्स असतात,
प्लस कमर्शियल बँक्स आहेत, इन्शुरन्स कंपनीज आहेत, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे आणि आता स्पेसिफाईड एजन्सी. म्हणजे हा निधीचा पुरवठा कोणाकडून होतो? इंडिव्हिज्युअल सेव्हर्सकडून होतो, की ज्यांनी बचत कुठं केलेली असते? बँकामध्ये आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये. प्लस जे कॉर्पोरेट सेव्हर्स आहेत, म्हणजे ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्यामध्ये सुद्धा सरप्लस निधी जो असतो तो इथं ज्यांना गरज असेल त्यांना इथं प्रोव्हाइड केला जात असतो. किंवा ज्या व्यापारी बँक आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे, जो स्टेट बँकेमध्ये किंवा गव्हर्नमेंटकडे हा फंड असतो, आणि काही ज्या स्पेसिफाईड एजन्सी आहेत निधी पुरवणाऱ्या यांच्याकडून हा काय होत असतो? सप्लाय होत असतो. ओके. सो थोडक्यात काय कॅपिटल मार्केट आहे? लॉंग टर्म कॅपिटल प्रोव्हाइड करणारं एक ठिकाण आहे की ज्यामध्ये डिमांड साईड कुणाची असते? ज्यांना पैसा लागणार आहे हा ग्रुप. तो ग्रुप कोणता? आपण तो ग्रुप बघितलेला आहे. इंडस्ट्रियलिस्ट, ॲग्रिकल्चरिस्ट प्लस ट्रेडर आणि ट्रान्सपोर्ट एजन्सी ज्यांना पैशाची गरज असते. सप्लायर कोण असतो यामध्ये? तर सप्लायर असणार आहेत इंडिव्हिज्युअल सेव्हर्स, बँका, इन्शुरन्स कंपन्या, प्रॉव्हिडंट फंड कंपन्या, म्युच्युअल फंड कंपन्या यांच्या माध्यमातून हा निधी काय केला जात असतो? उपलब्ध करून दिला जात असतो. म्हणजे थोडक्यात काय? एक म्हणजे प्रोव्हायडर प्लस जो ज्याला पैशाची गरज आहे असं व्यक्ती एकत्र येऊन ज्या ठिकाणी हे डीलिंग करतात, व्यवहार करतात, भांडवल पुरवठा आणि भांडवलाची उपलब्धता. ओके. भांडवलाची मागणी आणि पुरवठा ज्या ठिकाणी इथं त्याची गरजा पूर्ण होत असतात ते ठिकाण त्याला काय म्हटलं जातं? भांडवल बाजार असं म्हटलं जात असतं. म्हणजे इथं कोण एकत्र येणार आहे? भांडवल प्रोव्हाइड करणारे, थोडक्यात सप्लायर, आणि अजून कोण येणार आहेत? ज्यांची भांडवलाची मागणी आहे अशा व्यक्ती इथं एकत्र येत असतात. त्याला काय म्हटलं जातं? कॅपिटल मार्केट असं म्हटलं जातं. मग थोडक्यात काय इथं उपलब्ध, थोडक्यात अर्थ काय काढायचा आहे? दीर्घकालीन भांडवलाची गरज ज्या ठिकाणी पूर्ण होते, ज्या ठिकाणी ते उपलब्ध होतं असं ठिकाण म्हणजे भांडवल बाजार. ओके. सो कॅपिटल मार्केट इज अ मार्केट वेअर बायर्स अँड सेलर्स. बायर्स म्हणजे कोण? ज्याला भांडवलाची गरज आहे अशा व्यक्ती. अँड सेलर्स, सेलर्स म्हणजे कोण? जी व्यक्ती भांडवल पुरवणार आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल सेव्हर्स, बँका, इन्शुरन्स कंपन्या वगैरे वगैरे. एंगेज इन ट्रेड ऑफ लॉंग टर्म फायनान्शियल सिक्युरिटीज. आता हा व्यवहार कसा होतो? हे भांडवल कसं उपलब्ध करून दिलं जातं? तर काही फायनान्शियल सिक्युरिटीजचा त्यामध्ये इथं वापर केला जात असतो. त्या फायनान्शियल सिक्युरिटीज, वित्तीय प्रतिभूती त्याला म्हटलं जात असतं, त्या इथं काय होत असतात? तयार केल्या जात असतात आणि त्याच्या माध्यमातून भांडवलाची उपलब्धता आणि पुरवठा होत असतो. त्यामध्ये मग बॉन्ड्स असतात, स्टॉक म्हणजे काय? नंबर ऑफ वेगवेगळे जे शेअर्स आहेत त्याचा इथे समावेश होत असतो. द बाईंग सेलिंग इज अंडरटेकन बाय पार्टिसिपंट्स सच ॲज इंडिव्हिज्युअल्स अँड इन्स्टिट्यूशन्स. सो हे बाईंग सेलिंग कुणाकडून होतं? त्यामध्ये काही पार्टिसिपंट असतात. मार्केट म्हणलं की त्यामध्ये व्यक्तींनी सहभाग घेणं गरजेचं असतं. मग या पार्टिसिपंट्स कोण असतात त्याची चर्चा तर आपल्याला पुढे करायची. त्या जनरली व्यक्ती आणि इन्स्टिट्यूशन म्हणजे संघटना असतात, म्हणजे बँका, वित्तीय संस्था, या सगळ्या इन्स्टिट्यूशन आणि व्यक्तीसुद्धा इथं ज्यांच्याकडे सरप्लस अमाऊंट आहे त्या व्यक्तीसुद्धा इथं येऊन काय करतात? पैसा उपलब्ध करून देत असतात. सो कॅपिटल मार्केट सिम्पली रेफर्स टू मार्केट फॉर लॉंग टर्म फंड्स. वर आपण बघितलं लॉंग टर्म फंड उपलब्ध ज्या ठिकाणी होतो त्याचा संबंध कॅपिटल मार्केटशी असतो. इट इज अ मार्केट फॉर बाईंग अँड सेलिंग इक्विटी, डेप्ट्स अँड अदर सिक्युरिटी. थोडक्यात काय? ज्या ठिकाणी इक्विटी, शेअर्स, डेप्ट इन्स्ट्रुमेंट आणि अदर सिक्युरिटी ज्याचं बाईंग म्हणजे खरेदी होते, विक्री होते असं ठिकाण म्हणजेच काय असणार आहे? कॅपिटल मार्केट. जनरली इट डील्स विथ लॉंग टर्म सिक्युरिटीज. ओके. दॅट हॅव मॅच्युरिटी पिरियड अबाव 1 year. म्हणजे ज्या ठिकाणी लॉंग टर्म सिक्युरिटीज की ज्याचा मॅच्युरिटी पिरियड हा 1 वर्षापेक्षा जास्त असतो अशा सिक्युरिटीचं डीलिंग होतं असं ठिकाण त्याला ते काय म्हटलं जातं? कॅपिटल मार्केट असं म्हटलं जात असतं. ओके. एक डेफिनेशन आहे ती पहा. कॅपिटल मार्केट इज युज्ड टू डेजिग्नेट ऍक्टिव्हिटीज इन लॉंग टर्म क्रेडिट which is characteristic mainly by securities of investment type. म्हणजे थोडक्यात काय? कॅपिटल मार्केटमध्ये एक प्रकारचं हे ठिकाण आहे. ओके. ऍक्टिव्हिटी कोणत्या घडतात त्या ठिकाणी? लॉंग टर्म क्रेडिटच्या अनुषंगानं नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज तिथे काय होत असतात? पूर्ण होत असतात. आणि ज्यामध्ये ज्या सिक्युरिटीज वापरल्या जातात ह्या ऍक्टिव्हिटी कशाच्या थ्रू होत असतात? सिक्युरिटीज वापरल्या जात असतात की ज्या सिक्युरिटीजचा वापर कशासाठी होतो? गुंतवणुकीसाठी इथं होत असतो. असं जे ठिकाण आहे त्याला कॅपिटल मार्केट असं म्हटलं जात असतं. सो ऑन द बेसिस ऑफ अबाउट डेफिनेशन ऑर अबाउट डिस्कशन काही कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्ये आपल्याला कॅपिटल मार्केटची दिसून येतात. पहिलं वैशिष्ट्य काय? त्यामध्ये मार्केट फॉर लॉंग टर्म फंड्स बघितलं आपण की दीर्घ कालावधीच्या भांडवलाची उपलब्धता यामध्ये होत असतो. देन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ फिनान्शियल सिस्टीम. जी फिनान्शियल सिस्टीम आहे संपूर्ण देशाची जी फिनान्शियल सिस्टीम असते म्हणजे वित्तीय व्यवस्थेचा हा एक काय आहे? कॅपिटल मार्केट भाग आहे. आता वित्तीय व्यवस्था म्हणजे काय असतं की सर्वसाधारणपणे जे
मॉनिटरी रिसोर्सेस आहेत, असेट्स आहेत, म्हणजे संपूर्ण देशामध्ये असणारा जो पैसा आहे त्याचं जे वितरण आहे, डिस्ट्रीब्युशन, त्याचं जे वितरण आहे, त्याची जी यंत्रणा आहे डेव्हलप झालेली, त्यामध्ये त्याला इथं फायनान्शियल सिस्टीम असं म्हटलं जातं. त्यातला हा एक कॉम्पोनंट आहे. यामध्ये फक्त लॉंग टर्म जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, लॉंग टर्म कॅपिटल फक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या कॅपिटल मार्केटमध्ये होत असतो. फॅसिलिटेट्स बॉरिंग अँड लेंडिंग ऑफ फंड्स, हे पण आपण बघितलं वैशिष्ट्य आहे काय, की त्यामध्ये काय फॅसिलिटी निर्माण होत असते कॅपिटल मार्केट थ्रू. बॉरिंग्स म्हणजे ज्यांना पैशाची गरज आहे त्यांच्या दृष्टीनं बॉरिंग्स, आणि ज्यांना पैसा प्रोव्हाइड करायचा आहे त्यांच्या अँगलनं लेंडिंग म्हणजे निधीची त्यामध्ये मागणी पुरवठ्याचं काम इथं होत असतं. हेल्प्स इन रेजिंग कॅपिटल म्हणजे ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना हे कॅपिटल मार्केटमध्ये भांडवल उपलब्ध करणं, रेज करणं म्हणजे निर्माण करणं, भांडवल मिळवणं त्या कॅपिटल मार्केटमुळे शक्य होत असतं. इन्व्हॉल्व्स बोथ इंडिव्हिज्युअल अँड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे इथं इंडिव्हिज्युअल आणि प्लस इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर इन्व्हॉल्व्ह असतात. ओके. मिक्स डिमांड्स अँड सप्लाय ऑफ लॉंग टर्म कॅपिटल. ओके. इन्व्हॉल्व्स इंटरमिडियरीज, काही मध्यस्थ एजंट यामध्ये काय होत असतात, इथं समाविष्ट होत असतात. त्यांच्या थ्रू कॅपिटल मार्केटमधले व्यवहार होत असतात. जनरली डायरेक्ट डिलिंग जे आहे म्हणजे ज्याला भांडवल लागणार आहे ती व्यक्ती आणि जो भांडवल पुरवणार आहे लेंडर, त्याचे डायरेक्ट जे कॉन्टॅक्ट आहेत कॅपिटल मार्केटमध्ये सहसा होत नाहीत. थ्रू इंटरमिडियरीज, मध्यस्थ, यांच्यामार्फत हे व्यवहार होत असतात. सो डील्स इन मार्केटेबल अँड नॉन मार्केटेबल सिक्युरिटीज, तर कॅपिटल मार्केटमध्ये कशाचं डिलिंग होतं, ज्या मार्केटेबल आणि नॉन मार्केटेबल सिक्युरिटीज आहेत, ज्याचं खरेदी आणि विक्री सतत होत असते, अशा मार्केटेबल आणि काही नॉन मार्केटेबल सिक्युरिटीज असतात. म्हणजे त्या इश्यू केल्यानंतर डायरेक्ट त्या परत घेतल्या जात असतात. त्याला इथं काय म्हटलं जातं, बायबॅक असं म्हटलं जात असतं. म्हणजे लाईफ टाईम त्या सिक्युरिटीज ऍक्सेप्ट केल्यानंतर जोपर्यंत ती कंपनी परत घेत नाही, भांडवल उभा करत असताना सिक्युरिटी इश्यू केलेल्या असतात, जोपर्यंत ती कंपनी स्वतःहून परत घेत नाही तोपर्यंत त्याचं डिलिंग मार्केटमध्ये होत नाही. थोडक्यात अशा सिक्युरिटीजचं या कॅपिटल मार्केटमध्ये काय होत असतं, डिलिंग होत असतं. तर याच्या आधारे आपल्याला कॅपिटल मार्केटची काय होत असते, कन्सेप्ट क्लिअर होत असते. सो आता यामध्ये जे फंक्शन्स आहेत कॅपिटल मार्केटचे, काय फंक्शन्स कॅपिटल मार्केट थ्रू होत असतात ती थोडक्यात आपण काय करूया पाहूया. पहिलं फंक्शन काय, मोबिलाइज लॉंग टर्म सेव्हिंग्ज फॉर फिनान्सिंग लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. सो ज्या सेव्हिंग्ज आहेत, आता सेव्हिंग्ज कुणाच्या असतात, जनरल पब्लिक, त्याचा जो इन्कमचा भाग आहे त्यातून एक्सपेन्सेस डिडक्ट केल्यानंतर जी अमाऊंट शिल्लक राहते त्या इंडिव्हिज्युअल म्हणजे त्या व्यक्तीकडे, त्याला काय म्हटलं जातं, जनरली सेव्हिंग्ज असं म्हटलं जातं. मग या सेव्हिंगचं मोबिलायझेशन झालं पाहिजे कशामध्ये, तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये. म्हणजे थोडक्यात काय, नुसतं सेव्हिंग चालत नाही. सेव्हिंग संकल्पना कोणत्या अँगलनं विचारात घेतली जाते, सेव्हिंगची डेफिनेशन सिंपल आहे. काय डेफिनेशन आहे, इन्कम मायनस एक्सपेन्सेस, एखाद्या व्यक्तीचा इन्कम त्यातून मायनस एक्सपेन्सेस, रिमेनिंग अमाऊंट, जनरली इट इज कॉल्ड ॲज सेव्हिंग्ज. आता ही सेव्हिंग काय केलं जात असतं, जनरल ती व्यक्ती ती सेव्हिंग्ज बँकेमध्ये वगैरे काय करत असते, ती ठेवत असते. त्यातून एक जो इन्कम आहे, पुरेसा इन्कम त्या सेव्हिंगवर त्याला मिळत नाही. सो जर त्या बचतीचं मूल्य जर वाढवायचं असेल, त्यातून रिटर्न जर मिळवायचा असेल, तर त्याचं रूपांतर कशामध्ये करावं लागतं, इन्व्हेस्टमेंटमध्ये करावं लागत असतं. म्हणजे थोडक्यात काय, दीर्घ कालावधीसाठी हे पैसे काय झाले पाहिजेत, तिथं वापरता यायला पाहिजेत. कुणाला वापरता यायला पाहिजेत, ज्यांना त्या पैशाची गरज आहे. कुणाला गरज असते, आपण अर्थामध्ये बघितलेलं आहे, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, ॲग्रिकल्चरिस्ट आहेत वगैरे, यांना या पैशाची काय असते, गव्हर्नमेंट आहे, यांना पैशाची गरज असते, त्यांना त्या पैशाचा वापर होत असतो. तो पहिलं काम काय, हे सगळं तिकडं काय केलं जातं, मोबिलाइज केलं जात असतं. प्रोव्हाइड रिस्क कॅपिटल इन द फॉर्म ऑफ इक्विटी अँड क्वाझी इक्विटी एंटरप्रेन्युअर्स. जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी रिस्क कॅपिटल, सुरुवातीला जे भांडवल लागतं ते एक प्रकारे रिस्क कॅपिटल असतं, ते प्रोव्हाइड करणं नंबर ऑफ इन्स्ट्रुमेंट्स थ्रू फॉर्म ऑफ इक्विटी, म्हणजे इक्विटी शेअर थ्रू ही कॅपिटल मार्केटमध्ये उपलब्ध होत असतं. देन प्रोव्हाइड लिक्विडिटी विथ मेकॅनिझम एनेबलिंग द इन्व्हेस्टर टू सेल फिनान्शियल असेट्स. सो एक जी लिक्विडिटी आहे कॅपिटल मार्केटमध्ये, एक मेकॅनिझम असते, यंत्रणा असते, या यंत्रणे थ्रू जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या ज्या फिनान्शियल असेट्स आहेत, फिनान्शियल असेट्स म्हणजे काय, जी गुंतवणूक केलेली आहे शेअर्समध्ये, बॉन्ड्समध्ये, सोन्यामध्ये किंवा कमोडिटीमध्ये, हे सगळ्या फिनान्शियल असेट्स आहेत. त्या फिनान्शियल असेट कधीही हा इन्व्हेस्टर काय करू शकतो, सेल करू शकतो. ते करण्यासाठी कॅपिटल मार्केटमध्ये काय असते, मेकॅनिझम असते, एक स्वतंत्र अशी यंत्रणा असते. त्या यंत्रणेच्या थ्रू त्याला म्हणजे जो इन्व्हेस्टर आहे त्याला एक लिक्विडिटी जी आहे निर्माण होत असते. म्हणजे कधीही तो आपल्या असेट्स विकून, गुंतवणूक विकून
त्याचं रूपांतर पैशामध्ये करू शकतो. हे फंक्शन कॅपिटल मार्केटचं असतं. इम्प्रूव्ह द इफिशियन्सी ऑफ कॅपिटल ॲलोकेशन थ्रू कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग मेकॅनिझम. सो जी इफिशियन्सी आहे कॅपिटल ॲलोकेशनची ती काय होत असते तर इम्प्रूव्ह होत असते. कसं? कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग मेकॅनिझम. एक प्राइसिंग मेकॅनिझम कॅपिटल मार्केटमध्ये तयार होत असतं. प्राइसिंग मेकॅनिझम म्हणजे काय? ज्या सिक्युरिटीज इश्यू केल्या जात असतात त्या सिक्युरिटी मार्केटमध्ये आल्यानंतर त्याची मागणी आणि त्याचा पुरवठा, ओके, शेअर्स उपलब्ध होणं, त्याला मागणी असणं, डिमांड अँड सप्लाय हे जे मेकॅनिझम आहे त्यातून काय होत असतं त्याच्या प्राइस डिटरमाइंड होत असतात. त्याला इथे काय म्हटलं जातं? प्राइसिंग मेकॅनिझम असं म्हटलं जात असतं. त्यामुळं एक जी इफेक्टिव्ह किंवा प्रॉफिटेबल इंडस्ट्री आहे ऑटोमॅटिक त्याला काय होत असतं? हे कॅपिटल ॲलोकेट होत असतं आणि त्या भांडवलाचं जे मूल्य आहे, रिटर्न जो आहे तो सुद्धा काय होत असतो? वाढत असतो. डिसिमिनेट इन्फॉर्मेशन इफिशियंटली फॉर एनेबलिंग पार्टिसिपंट्स टू डेव्हलप अँड इन्फॉर्म ओपिनियन अबाउट इन्व्हेस्टमेंट, डिसइन्व्हेस्टमेंट आणि रिइन्व्हेस्टमेंट. सो जे पार्टिसिपंट्स आहेत या कॅपिटल मार्केटमधले, ओके, तर त्यांना जे निर्णय घ्यायचे असतात कशाच्या अनुषंगाने, इन्व्हेस्टमेंट कधी करायची, इन्व्हेस्टमेंट कधी काढून घ्यायची, डिसइन्व्हेस्टमेंट, पुन्हा इन्व्हेस्टमेंट, रिइन्व्हेस्टमेंट कधी करायची, याविषयीची जी काय माहिती आहे, याच्यावर प्रभाव टाकणारी जी माहिती आहे, गुंतवणुकीवर वगैरे, गुंतवणूक काढून घेण्यावर, पुनर्गुंतवणूक करण्यावर प्रभाव टाकणारी जी माहिती आहे ती माहिती या पार्टिसिपंटना या कॅपिटल मार्केट थ्रू डिसिमिनेट म्हणजे उपलब्ध होत असते. म्हणजे कॅपिटल मार्केटचे कामच आहे की कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, वर्किंग ऑफ पर्टिक्युलर इंडस्ट्री, प्रॉफिटेबिलिटी ऑफ पर्टिक्युलर इंडस्ट्री, फ्युचर ऑफ पर्टिक्युलर इंडस्ट्री, या सगळ्या विषयीची जी माहिती आहे ती कॅपिटल मार्केट थ्रू अवेलेबल होत असते आणि त्याचा प्रभाव मग ह्या कशावर पडत असतो? इन्व्हेस्टमेंट डिसिजनवर पडत असतो. ते कॅपिटल मार्केटचं काम आहे. एनेबल क्विक व्हॅल्युएशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स बोथ इक्विटी अँड डेट. जे इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत या कॅपिटल मार्केटमधले जनरली इक्विटी आणि डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स असतात ना, त्याचं एक जे व्हॅल्युएशन आहे योग्य वेळेला त्याची जी किंमत आहे ती निश्चित करणं कॅपिटल मार्केटमुळं शक्य होत असतं. का? तर जनरली कॅपिटल मार्केटमध्ये जे इन्व्हेस्टर्स असतात किंवा जे ज्यांना पैशाची गरज आहे, थोडक्यात डिमांड साईड, या सगळ्यांचा फिनान्शियल डेटा डे टू डे अप टू डेट अवेलेबल असतो. त्याच्या थ्रू प्रत्येक इन्स्ट्रुमेंटचं योग्य असं व्हॅल्युएशन करता येत असतं. डिमांड सप्लायमधून मार्केटमधली किंमत निश्चित होत असते, परंतु जे रिअल प्राइस आहे त्या इन्स्ट्रुमेंटची ती जो फिनान्शियल डेटा आहे त्या फिनान्शियल डेटाच्या आधारे, माहितीच्या आधारे ते शक्य होत असतं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, प्रोव्हाइड इन्शुरन्स अगेन्स्ट मार्केट रिस्क थ्रू डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग अँड डिफॉल्ट रिस्क थ्रू इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन फंड. सो एक विश्वास जो आहे, इन्शुरन्स कोणत्या अर्थाने शब्द घ्यायचा आहे, एक जी हमी आहे ती हमी कशाच्या अनुषंगाने, एक मार्केट रिस्क जे आहे. आता हे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग असतात. डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग म्हणजे काय? जनरली जे फ्युचर ओरिएंटेड ट्रेडिंग आहेत त्या फ्युचर ओरिएंटेड ट्रेडिंगमध्ये एक रिस्क असते, डिफॉल्ट रिस्क असं म्हटलं जातं. म्हणजे त्या व्यवहारातच एक प्रकारची काय असते? रिस्क असते. कारण फ्युचर ओरिएंटेड तो काय असतो? व्यवहार असतो. तर त्याविषयी एक जी हमी आहे म्हणजे तो व्यवहार पूर्ण होईल, त्यामध्ये विश्वासाचा जो काय लॉस आहे तो लॉस जरी झाला तर तो लॉस रिकवर होईल. एक प्रोटेक्शन फंड असतात, इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन फंड इथं तयार केलेले असतात. त्याच्या थ्रू ही रिस्क कमी होईल, लॉस कमी होईल याची एक जी हमी आहे कॅपिटल मार्केट घेत असतं. देन प्रोव्हाइड ऑपरेशनल इफिशियन्सी थ्रू सिम्प्लिफाईड ट्रान्झॅक्शन प्रोसिजर. जनरली ऑपरेशनल इफिशियन्सी यामध्ये कॅपिटल मार्केट थ्रू कॅपिटल मार्केट साध्य करत असतं. कसं? एक ट्रान्झॅक्शन प्रोसिजर काय असते? जनरली जेवढं शक्य असेल तेवढं सिम्प्लिफाईड, सहज सोपी व्यवहार पद्धती करण्याचा प्रयत्न कॅपिटल मार्केटमध्ये होत असतो. लोअरिंग सेटलमेंट टाइम. सेटलमेंट टाइम म्हणजे काय? सिक्युरिटी खरेदी केल्यानंतर पटकन ती तुमच्या नावे झाली पाहिजे, विकल्यानंतर त्याची कॅश अवेलेबल झाली पाहिजे. तर हे सेटलमेंट टाइम जे आहे, व्यवहार पूर्ततेचा जो कालावधी आहे तो कॅपिटल मार्केट कमी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे कमीत कमी कालावधीमध्ये व्यवहार पूर्ण झाला पाहिजे. किंवा जे ट्रान्झॅक्शन कॉस्ट आहे, मार्केट म्हणलं की एजंट्स असतात, एजंट्स म्हणलं की कमिशन द्यावं लागतं. तर ही ट्रान्झॅक्शन कॉस्ट कशी कमी होईल या दृष्टीने सुद्धा कॅपिटल मार्केट काय करत असतं? प्रयत्न करत असतं. डेव्हलप इंटिग्रेशन अमंग डेप्ट अँड फिनान्शियल सेक्टर्स, इक्विटी अँड डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स
लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म फंड. सो एक जे इंटिग्रेशन आहे, एक समन्वय जो आपण म्हणतो, एक बॅलन्स राहायला गरजेचं असतं. कशामध्ये? जे डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स आहेत, इक्विटी डेप्ट इन्स्ट्रुमेंट असतील, याचा बॅलन्स म्हणजे ओन कॅपिटल किती असावं, लोन कॅपिटल किती असावं, याविषयी जी काही गायडन्स आहे तो गायडन्स या कॅपिटल मार्केटमध्ये मिळत असतो. प्लस डायरेक्ट द फ्लो ऑफ फंड्स इंटू इफिशियंट चॅनल थ्रू इन्व्हेस्टमेंट अँड डिसइन्व्हेस्टमेंट अँड रिइन्व्हेस्टमेंट. म्हणजे हे जे फंक्शन्स आहेत, या ॲक्टिव्हिटीज इन्व्हेस्टमेंट, डिसइन्व्हेस्टमेंट आणि रिइन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैसा गुंतवणं शेअर्समध्ये, डिबेंचर्समध्ये. डिसइन्व्हेस्टमेंटमध्ये काय होत असतं, त्या शेअर्स डिबेंचर्स विकायचे आणि पुन्हा तो त्याचं रूपांतर पैशामध्ये करायचं. आणि रिइन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, पुन्हा तो पैसा काय करायचा, इन्व्हेस्ट करायचा. सो एक जे इफिशियंट चॅनल आहे, त्या इफिशियंट चॅनल त्यासाठी तर निर्माण केलं जातं आणि त्यातून जो फ्लो ऑफ फंड्स आहे, निधीचा एक जो पुरेसा प्रवाह आहे, तो कॅपिटल मार्केटमध्ये काय होत असतो, राहत असतो. हे काम कॅपिटल मार्केटद्वारे होत असतं. तर अशी काही कामं या कॅपिटल मार्केट थ्रू काय होत असतात, पूर्ण होत असतात. आता इकॉनॉमीच्या अँगलनं कॅपिटल मार्केटचं महत्त्व काय आहे? ओके, सो पहिला ॲलोकेशन ऑफ कॅपिटल म्हणजे भांडवलाचं काय करायचं, आवंटन, वितरण, वाटप कॅपिटल मार्केट थ्रू होत असतं. ओके, सेकंड काय आहे, ॲलोकेशन ऑफ रिस्क. कॅपिटल मार्केट रिस्क असते. भांडवल बाजार म्हटलं की भांडवल बाजाराचा संबंध हा कशाशी आहे, फिनान्शियल इन्स्ट्रुमेंटशी आहे, पैशाशी आहे. इथं जी कमोडिटी आहे, कमोडिटी काय राहणार आहे, अमाऊंट राहणार आहे, एक स्पेसिफिक मनी ही यामध्ये काय असणार आहे, व्यवहार होणारी वस्तू असणार आहे. आणि त्यामध्ये ऑटोमॅटिकली काय असते, रिस्क असते. तर ह्या रिस्कचं जे ॲलोकेशन आहे, वितरण जे आहे, एक स्पेसिफिक इंडस्ट्रीमध्ये जर रिस्क असेल तर रिस्की जे सेक्टर्स आहेत ते इथं काय होत असतात, इथं लोकेट होत असतात. आणि नंबर ऑफ जे अनरिस्की सेक्टर्स आहेत, कुठं रिस्क कमी आहे, कुठं रिस्क जास्त आहे, हे सगळं या कॅपिटल मार्केट थ्रू दिसत असतं. त्यामुळं रिस्क काय होत असते, ऑटोमॅटिक डिवाइड होत असते. देन मोबिलायझिंग सेव्हिंग्स म्हणजे ज्या सेव्हिंग्ज आहेत त्याचं रूपांतर कशामध्ये होत असतं, कॅपिटल मार्केटमुळं भांडवलामध्ये होत असतं. इकॉनॉमीला सतत भांडवलाची काय असते तर गरज असते. ओके, ती गरज थ्रू इंडिव्हिज्युअल सेव्हिंग्ज भागणं गरजेचं असतं. कारण व्यक्तींच्या बचती जरी कमी असल्या, इंडिव्हिज्युअल बचती अमाऊंट स्पेसिफिक बघितली तर कमी असते, परंतु या सगळ्यांचा कलेक्टिव्हली विचार केला तर ही अमाऊंट लाखो करोडो अब्जावधीमध्ये असू शकते असते. तर ही अमाऊंट इथं इंडस्ट्रियलिस्ट, एग्रिकल्चर सेक्टर वगैरेला उपलब्ध होणं गरजेचं आहे. थ्रू कॅपिटल मार्केट ते उपलब्ध होत असतं. देन एनकरेजमेंट टू इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणुकीला इथं प्रोत्साहन देणं, हा रोल, हे महत्त्व कुणाचं आहे, कॅपिटल मार्केटचं आहे. कारण इन्व्हेस्टमेंट संकल्पना काय आहे की बचतीतून त्या बचतीचं जे उत्तरोत्तर मूल्य आहे ते वाढत जाणं, त्या अर्थाने शब्द कोणता वापरला जातो, गुंतवणूक. सो गुंतवणूक होणं गरजेचं असतं. कॅपिटल मार्केट थ्रू रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात, प्लस मेकॅनिझम आहे. यातून एक कॉन्फिडन्स जो आहे गुंतवणूकदारांचा तो काय होत असतो, वाढत असतो. आणि त्यातून ऑटोमॅटिक तो एनकरेज होत असतो, त्याच्यामध्ये उत्साह निर्माण होत असतो बचत करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी. देन स्टॅबिलिटी इन सिक्युरिटी प्राइस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. ज्या सिक्युरिटीज आहेत त्याच्या ज्या प्राइसेस आहेत ते स्टेबल राहणं गरजेचं आहे. स्टेबल म्हणजे कॉन्स्टंट नाही, एका विशिष्ट लेवलला त्या वाढत पण गेल्या पाहिजेत, परिस्थितीनुसार त्या स्टेबल राहिल्या पाहिजेत. जर योग्य परिस्थिती असेल तर त्या कमी पण झाल्या पाहिजेत. यामधूनच जो फायदा आहे गुंतवणूकदाराला तो मिळत असतो. प्लस कुठं थांबायचं, कोणत्या सिक्युरिटीजमध्ये व्यवहार करायचे याविषयीची जी माहिती आहे ती माहिती कॅपिटल मार्केट थ्रू मिळत असते. म्हणजे सिक्युरिटीच्या ज्या प्राइसेस आहेत अनफॉर्च्युनेटली वाढणार पण नाहीत, अचानकपणे फार कमी पण येणार नाहीत. जर अचानकपणे वाढल्या तर त्यामध्ये काही गुंतवणूकदारांना मोठा फायदा होऊ शकतो. एकदम जर त्या कमी झाल्या तर काही गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो. ऑटोमॅटिक जो विश्वास आहे गुंतवणूकदारांचा कॅपिटल मार्केटवरचा तो काय होतो, तो कमी होऊ शकतो. त्यामुळं जी स्थिरता आहे सिक्युरिटीजमध्ये ती मेंटेन करण्याचं काम कॅपिटल मार्केट थ्रू एक मेकॅनिझम असतं, कॅपिटल मार्केट थ्रू होत असतं. ओके, देन बेनिफिट्स टू इन्व्हेस्टर. जे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांना त्यामध्ये काय होत असतात, तिथं बरेचसे फायदे होत असतात. कोणते? इट ब्रिंग्स टुगेदर द बायर्स अँड सेलर्स ऑफ सिक्युरिटीज अँड दस इन्शुअर्स द मार्केटेबिलिटी. म्हणजे पहिली काय, एक मार्केटेबिलिटी जी आहे इन्व्हेस्टमेंटची, कधीही तो खरेदी करू शकतो, कधीही तो सिक्युरिटीज विकू शकतो. त्यानंतर बाईंग ॲडव्हर्टायझिंग सिक्युरिटीज प्राइसेस द स्टॉक एक्सचेंज एनेबल द इन्व्हेस्टर टू कीप ट्रॅक
ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट अँड चॅनलाइज देम इन टू मोस्ट प्रॉफिटेबल लाईन्स. म्हणजे इथं जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत, म्हणजे स्टॉक मार्केटमधला हा ॲक्टिव्ह एक स्टॉक मार्केटमध्ये कॅपिटल मार्केटमध्ये स्टॉक एक्सचेंजेस असतात, जिथं प्रत्यक्ष हे डीलिंग होत असतं. तर हे काय करत असतात, जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांची इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल चॅनल जे आहेत, म्हणजे जिथं त्यांना नफा मिळू शकतो अशा ठिकाणी कशी वळवायची या दृष्टीनं सिक्युरिटी प्राईस, म्हणजे ज्या किमती आहेत प्रतिभूतींच्या, त्याच्याविषयी एक जाहिरात करून योग्य काय कुठं गुंतवणूक केली पाहिजे याविषयीची जी काही माहिती आहे हे स्टॉक एक्सचेंज थ्रू या इन्व्हेस्टरला, म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये जे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांना समजत असतं. प्लस इट सेफगार्ड्स द इंटरेस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्स बाय कॉम्पेन्सेटिंग देम फ्रॉम द स्टॉक एक्सचेंज कॉम्पेन्सेटिंग फंड. इन्व्हेस्टरचा जर काय तोटा होत असेल मोठ्या प्रमाणावर, तर हे स्टॉक एक्सचेंजेस कॉम्पेन्सेटिंग फंड, नुकसान भरपाई निधी इथं निर्माण करत असतात, केलेला असतो. त्यातून काही प्रमाणात जे नुकसान आहे, कशामुळे झालेलं, फ्रॉड असेल, डिफॉल्ट असेल, काही व्यवहारामधल्या चुका असतील, अफरातफर असेल, जर मेजर नुकसान होत असेल तर ते नुकसान भरून देण्यासाठी इथं कॅपिटल मार्केटमध्ये स्टॉक एक्सचेंजेसमध्ये काही निधी निर्माण केले असतात. त्यातून गुंतवणूकदारांचं जे नुकसान आहे ते कसं कमी होईल, ते कसं भरून निघेल या दृष्टीने प्रयत्न होत असतात. तर अशा पद्धतीनं कोणत्याही इकॉनॉमीच्या दृष्टीनं, म्हणजे प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं भांडवल गरजेचं असतं, आणि ते भांडवल पुरवणारी जी यंत्रणा आहे, जे लोकेशन आहे, जे ठिकाण आहे, त्याला काय म्हटलं जातं, कॅपिटल मार्केट असं म्हटलं जात असतं.